नमस्कार मित्रांनो. आजचा विषय हा खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आपण आयुष्यात वेगवेगळे खेळ हे वेगवेगळ्या वयोगटांमध्ये खेळत असतो आणि खेळ म्हटलं की दुखापती आलीच. सो इंजुरीज आणि खेळ ह्या दोन्हीचा संबंध खूप जवळचा आहे आणि हे झाल्यानंतर फिजिओथेरपी ही अगदी महत्त्वाची असते. तर आज आपण खेळ आणि त्याच्याबरोबर महत्त्वाची फिजिओथेरपी याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आज कश्मीरा सबनीस मॅडम, ज्या गेली 15 वर्ष फिजिओथेरपी या स्पोर्ट्स फिजिओथेरपी या विषयांमध्ये खूप काम करत आहेत. तर त्यांनी खूप गोष्टी ऑलराऊंडर आहेत, त्यामुळे त्यांनी खूप गोष्टी त्यांच्या गेल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये केलेल्या आहेत. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात त्यांनी केलेल्या गोष्टी. येस प्लीज मॅडम. ओके. सो हॅलो टू एव्हरीवन आणि थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि संधी दिली की सगळ्यांना मी फिजिओथेरपीबद्दल अजून काही त्यांच्या शंका ज्या आहेत त्या दूर करू शकेन. स्पोर्ट्स फिजिओथेरपीबद्दल. आणि तर मी डॉक्टर कश्मीरा सबनीस आणि माझं मास्टर्स झालं 2009मध्ये DY पाटील कॉलेजमधनं. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी ह्या फील्डमध्ये भरपूर काय काय शिकले नवीन आणि भरपूर एक्सपिरियन्स मिळवला. कारण हे माझं आवडतीचं क्षेत्र आहे आणि ह्यात मी खूप पॅशनेट आहे, म्हणून भरपूर काय काय शिकायला मिळालं मला. मग मी मास्टर्स केलं. त्याच्यानंतर मी 6 वर्ष दीनानाथमध्ये होते आणि त्याच्यानंतर मी डेक्कन जिमखानामध्ये होते आणि मोर दॅन 20 इंटरनॅशनल मॅचेस आतापर्यंत मी कव्हर केले आहेत टुर्नामेंट्स ॲज अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. आणि त्याच्यानंतर माझा हॉस्पिटलचं पण एक्सपिरियन्स आहे, प्लस माझं क्लिनिक पण आहे. आणि आजपर्यंत माझं क्लिनिक आहे सहकारनगरमध्ये. आणि त्याच्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण केलं, कारण आपल्या इथे बायोमेकॅनिक्सचा कोर्स नव्हता आणि म्हणून मग मी बायोमेकॅनिक्समध्ये थोडी इंटरेस्टेड होते. आणि त्याच्यामुळे माझे गाईड आहे डॉक्टर रेने फर्डिनांड्स म्हणून, ही ऑस्ट्रेलियामधून. तर त्यांनी आणि मी मिळून एक क्रिकेटवर रिसर्च केला आणि तो आत्ता इंटरनॅशनली पब्लिश झाला आहे. आणि माझं नेम ॲज अ को ऑथर म्हणून. आणि मग मला एक संधी मिळाली की पुस्तक लिहायला. एक रिसर्च आहे ते मोनोग्रॅम, जो ॲमेझॉनवर आहे ॲज अ बुक. ते जम्प ट्रेनिंग इन बॅडमिंटन प्लेयर्स म्हणून आहे. आणि हां, तर इंटरेस्टिंग आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये भरपूर शिक्षण घेणं आणि त्याचा एक्सपिरियन्स घेणं आणि तो लोकांपर्यंत पोचवणं हा, आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपी हे खूप थोडंसं क्रिटिकल आणि खूप निश फील्ड आहे खरं तर. तर त्या फील्डमध्ये तुम्ही एवढं अतोनात काम करून ठेवलं आहे आणि आज पुणेकरांना खरंच अभिमान वाटला पाहिजे की अशा पद्धतीची एखादी व्यक्ती आपल्याबरोबर आहे आणि कुठल्याही स्पोर्ट्समधून झालेली इंजुरी ही कशी कव्हर करता येईल याच्यासाठी आज तुम्ही मार्गदर्शन करताय. तर खूपच इंटरेस्टिंग आहे. पहिल्यांदा मला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की म्हणजे मिथ्स असतात काही, तर त्या मिथ्सबद्दल आम्हाला त्याबद्दल जर क्लिअरिटी मिळाली तर खूप महत्त्वाचं वाटेल. मिथ्स म्हणजे पहिल्यांदा खेळताना जर फिजिओथेरपी म्हणजे खेळताना इंजुरी झाली तर दरवेळेला फिजिओथेरपी घ्यावीच लागते का? ओके. फिजिओथेरपी म्हणजे मेन म्हणजे इंजुरी झाली की कोणत्या टाईपची इंजुरी हे सर्वात महत्त्वाचं आहे. बरोबर. तर त्याच्यात तुम्ही फ्रॅक्चर असेल तर तुम्ही ऑफकोर्स ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाल. आणि स्प्रेन आणि स्ट्रेन किंवा पुल लिगामेंटचं जर झालं तर तुम्ही यू कॅन गो टू ऑर्थोपेडिक पण आणि फिजिओथेरपिस्ट पण. तर आपल्या इथे आता फिजिओथेरपिस्ट एवढे शिकलेले आहेत तर तुम्ही डायरेक्टली फिजिओथेरपिस्टकडे पण जाऊ शकता, कारण त्यांचं इंडिपेंडंट क्लिनिक असतं हल्ली. आणि जर फिजिओथेरपिस्टला वाटलं की आपल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांची पण हेल्प हवी आहे तर ते रेफर करू शकतात ऑर्थोपेडिक डॉक्टर. ओके. तर आणि इंजुरी झाल्यावर लवकर जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मला तेच विचारायचं होतं की तरुण वयात एखादी इंजुरी झाली मग ती आपोआप बरी होईल, हे जर लोकांच्या मनात असेल तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मेन म्हणजे मला काय वाटतं की आधी एवढं हाय इंटेन्सिटी स्पोर्ट नव्हता. जेव्हा मे बी आपण लहान असू तेव्हा मी तर मला वाटतंय की आठवड्यातनं 2दाच असं कोचिंगला जायचंय. बरोबर. आता
रोज कोचिंग असतं, म्हणजे स्कूल जेवढं करतात मुलं तेवढंच स्पोर्ट्स पण खेळतात. बरोबर, कारण की त्याच्यात करिअर करण्याच्या दृष्टीने ते त्याच्याकडे बघत असतात. म्हणून ओव्हर यूज इंजुरीज वाढल्यात, दुखापती जास्ती वाढल्यात. कारण जसं पिअर प्रेशर जसं स्कूलमध्ये वाढलंय, एक्झाम प्रेशर, तसं स्पोर्ट्समध्ये पण वाढायला लागलंय. अगदीच. म्हणून मग फिजिओथेरपिस्टचा रोल खूप जास्ती प्रमाणात यायला म्हणजे सगळ्यांना वाटायला लागलाय आत्ता. आणि म्हणून मग स्वतःची बॉडी ही किती महत्त्वाची आहे हे प्लेयर्सना कळलं आणि त्याचे लगेच इंजुरी झाल्यावर लगेच फिजिओथेरपिस्टकडे जाणं, कारण ते रिकव्हरी जास्ती फास्ट होते. करेक्ट. हे खूप महत्त्वाचं आहे. हे अंगावर न काढता झालेली इंजुरी जर जास्त वेळ टिकली तर त्याची क्रिटिकॅलिटी जास्त वाढू शकते कदाचित. बरोबर ना? मग परत आम्हाला पण त्रास होतो, त्यांना म्हणजे वेळ लागतो रिकव्हरी मध्ये, तुम्हाला बरंच काम करावं लागतं. आणि प्लेयरचा ऍक्च्युली स्पोर्ट्स मिस होतो क्लास, पण आम्हाला रेस्ट शिवाय मग दुसरं म्हणजे आमच्यामध्ये तो चॅलेंज आहे आम्हाला तो, की प्लेयरला इंजुरी झाल्यावर परत स्पोर्ट्स खेळायला कधी स्टार्ट करणं हे सांगावं. हा आमचा चॅलेंज असतो, की पटकन ट्रीट करा आणि पटकन जा. ते खरं तर चॅलेंज आहे की तुमच्यासाठी, कारण का एखादी सिच्युएशन क्रिटिकल असेल आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं की जा खेळायला थोडंसं रिकव्हरी झाल्यावर, आणि परत ती इंजुरी झाली तर कदाचित तुम्हाला. करेक्ट. तर तो आमचा मेन चॅलेंज असतो. इंटरेस्टिंग. म्हणून मग लवकर प्लेअर आला ना की त्याला पण क्लासेस जास्त मिस नाही करावे लागत, आणि आमच्या दृष्टीने पण आम्ही चांगले सल्ले देऊन नीट पुढे त्यांना नेऊ शकतो. अगदीच. आणि फिजिओथेरपीमध्ये तात्पुरता आराम मिळतो, टेम्पररी सोल्युशन आहे असं काही असेल, असं आहे का काही खरंच? उलट फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस आपल्याकडे काय होतं, एक्सरसाइजला लोक एकतर कंटाळतात, तर एक्सरसाइज करून जास्ती क्युअर आपण रूट कॉज क्युअर करतो. ओके. तर एक्सरसाइजचं महत्त्व, फिजिओथेरपीचं मेन एम आहे एक्सरसाइजेस बरं करणं थ्रू एक्सरसाइज. आपण कसं हे नेहमी आपण ही IFT, टेन्स हे लोक भरपूर घेतात मशीन, पण मशीन आहेत ते मेनली पेन रिलिव्हिंग किंवा हिलिंग मॉडॅलिटीज आहेत. तर त्याच्याबरोबर एक्सरसाइज करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, आणि बरोबर एक्सरसाइज करणं, करेक्ट एक्सरसाइज करणं हे अजून जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मग अंडर सुपरविजन एक्सरसाइज, अंडर एक्सपिरियन्स्ड फिजिओथेरपिस्ट हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फॉर रिकव्हरी लवकर होण्यासाठी किंवा झालेली रिकव्हरी परमनंट होण्यासाठी एक्सरसाइज गरजेच्या आहेत. ग्रेट. तर आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्याच्यामध्ये क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, कबड्डी आहे, आपल्याकडचा खो खो आहे, किंवा स्विमिंग आहे, ॲथलेटिक्स आहे. तर या विविध खेळांच्या पद्धतीनुसार कुठल्या पद्धतीच्या दुखापती होऊ शकतात याबद्दल पहिल्यांदा, कारण का दुखापत झाली की फिजिओथेरपी हा एक समज आहे, तर मग आधी कुठल्या पद्धतीची दुखापती होऊ शकतात हे जर आम्हाला तुम्ही सांगितलं तर मजा येईल. आता कबड्डीच असं आहे, तर कबड्डी हा इम्पॅक्ट स्पोर्ट आहे. बरोबर. म्हणजे कोणी येऊन तुम्हाला कधीही असं मारू शकतं किंवा लागू शकतं दुसऱ्या प्लेअरचं, तर तो इम्पॅक्ट स्पोर्ट आहे. मग या स्पोर्टमध्ये शोल्डर डिस्लोकेशन, कोणी हे शोल्डर अचानक पुल केला तर डिस्लोकेशन, सबलक्सेशन आपण म्हणतो, तर ते होण्याचे जास्त चान्सेस असतात. किंवा मसल कंट्युजन, कंटिन्यू म्हणजे जोरात कोणीतरी येऊन त्यांचा पाय बसला, तर मसलला कंट्युजन त्याला आपण असं म्हणतो, की मसलला इम्पॅक्ट फोर्सफुल मार बसणं आणि त्याच्यामुळे मसल फाटणं, बरोबर, ह्याला कंट्युजन म्हणतो. तर ते कबड्डीमध्ये आपण जास्त बघतोय असं. आणि दुसरं फ्रॅक्चर्सचे पॉसिबिलिटी असतात, किंवा नी इंजुरीजचे पण प्रॉब्लेम्स मी भरपूर बघितलेत कबड्डीमध्ये. ACL टेअर वगैरे भरपूर, म्हणजे नी ACL लिगामेंट टेअर हे भरपूर बघितलेत मी कबड्डीमध्ये. स्विमिंग जर आपण बघितलं तर स्विमिंगमध्ये म्हणजे मला जास्ती करून ना शोल्डर इंजुरीज खूप दिसलेत. तर पण तिथे प्रॉब्लेम काय आहे की मुलं हातानेच पोहतात, म्हणजे त्यांना पायाचा आणि कोरचा जो महत्व आहे हा त्यांना कळणं जास्त महत्वाचं आहे, की तुम्ही पाय पण ढकलताय आणि हात पण पुढे जायचंय तुम्हाला, आणि कोर पण तेवढंच जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपण त्याला कायनेटिक चेन म्हणतो. की आणि कसं आपण बघितलं की देवाने आपल्याला पायाचे मसल जास्त मोठे दिलेत, स्ट्रॉंग जास्त आहेत, मोठे म्हणजे मसल्स आहेत आणि लार्ज मसल्स आहेत. तर त्याच्यात जर पॉवर वाढली तर तुम्हाला प्रोपेल होण्याची क्षमता जास्ती
इझी होईल, इफिशियन्सी वाढेल. एफिशियन्सी वाढेल, स्पीड वाढेल, टायमिंग कमी होईल तुमचं. ओके. तर त्या अँगलने आपण स्विमर्सला बघतो. आणि शोल्डर इंजुरी जास्त होतात कारण ते हातात जास्त मारतात. बरोबर आहे. पण ते आहे. ॲथलेटिक्समध्ये मेनली कसं होतं की आपण हाय स्पीडमध्ये धावत असतो आणि तुम्ही आपलं रिबन आली, एंड पॉईंट आला की तुम्ही स्लो डाऊन होता. बरोबर. ती जी आहे तेव्हा ते इसेंट्रिक स्ट्रेंथ जास्त लागते, तर त्याच्यामुळे हॅमस्ट्रिंग पुल वगैरे खूप होऊ शकतात. ओके. म्हणून मग दॅट इज व्हेरी कॉमन इन ॲथलेटिक्स. किंवा मग ॲथलेटिक्समध्ये जम्प करतात किंवा हर्डल्स करतात, त्याच्यामध्ये नी इंजुरीज जास्ती जम्पर्सनी आपण म्हणतो. किंवा हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज जेव्हा जम्पिंग करतो तेव्हा ऑस्गोल्ड स्लॅटर डिसीज म्हणून असतो, तर तो गुडघ्याला होऊ शकतो. आणि क्रिकेटमध्ये थ्रोअर्स एल्बो किंवा बॉल कॅच करण्यामुळे फिंगरचे फ्रॅक्चर्स हे खूप बघितले गेलेत. रिस्ट इंजुरीज हे बघितले. एल्बोला भरपूर वेळा गोल्फर्स एल्बो, थ्रोअर्स एल्बो हे आपल्याला भरपूर बघायला मिळतं. इव्हन शोल्डर आणि दुसरं म्हणजे स्पाईन. ओके. हे क्रिकेटमध्ये ट्विस्टिंग इंजुरीज खूप असतात. टॉर्क प्रोडक्शन स्पाईनला खूप आहे. बरोबर. थ्रो करताना जास्त एनर्जी लागू शकते तिथे, म्हणून मग तिथे बॅक पेन खूप बघितले गेलेत क्रिकेटमध्ये. ओके. तर डिपेंडिंग ऑन स्पोर्ट बदलतात, त्याच्या इंजुरीज बदलतात. पण खेळायला सुरुवात करण्यापूर्वी कुठल्या पद्धतीचे वॉर्मअप करणं गरजेचं आहे का, जेणेकरून अशा पद्धतीच्या इंजुरीज आपल्याला टाळता येतील? ओके. तर वॉर्मअपला मी नेहमी सगळ्यांना एक मस्त एक्झाम्पल देते की वॉर्मअप का बाबा गरजेचं आहे. हो. तर मेन म्हणजे तुम्हाला रेडी व्हायला, समजा आपण आता कार ड्राईव्ह करत असतो, ओके, आणि समजा कार अशी जाते सरळ आणि एक असा चढाव आला, बरोबर, ओके, तर आपण काय करतो, हळूहळू ॲक्सेलरेटर वाढतो की बाबा पुढे मला चढायचंय, गिअर चेंज करणार किंवा आपण हळूहळू ते वाढणार आणि मग आपण डायरेक्ट झूम केने वरती गेलो तर किंवा फर्स्ट गिअर वरून डायरेक्ट फोर्थ गिअरला आपण डायरेक्ट जात नाही, आपण कमी करणार किंवा आपण म्हणजे रेडी राहणार. कारला आपण प्रिपेअर करणार, वॉर्मअप करणार आणि मग तो चढणार. नाहीतर मग कार आपली किंवा आपल्याला पण ऍक्सिडेंट होईल किंवा कार वरती चढणारच नाही. तर म्हणून ह्याचं उदाहरण आपण वॉर्मअपला इझिली देऊ शकतो की जर कारच आपली प्रिपेअर्ड नसेल तर तुम्ही तो चढ कसा चढू शकाल. म्हणून मग वॉर्मअप एक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी स्पोर्ट. आपण कसं खूप निग्लेक्ट करतात लोक वॉर्मअप, आणि त्याच्यामुळे हे क्रॅम्प्स येणं हे पण खूप आहे की तुमची बॉडी रेडी नसते. क्रॅम्प हा इतकं कॉमन सिम्पटम आहे ना की मला क्रॅम्प्स होत आहेत, पण तुमची बॉडी जर रेडी नाही आहे त्या हाय इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीला किंवा मसल पुल झाला बाबा, तुमची बॉडीच रेडी नाही आहे म्हणून तुम्हाला ते स्पाझम आणि क्रॅम्प्स यायला बाबा सुरुवात झाली. म्हणून वॉर्मअप तुमच्या बॉडीला प्रिपेअर करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इंटरनल ऑर्गन्स, हार्ट रेट, तुमचं ब्लड प्रेशर, सगळ्याच दृष्टीने मसल वॉर्म व्हायला पाहिजेत, त्या ऍक्टिव्हिटी झेपायला पाहिजे बॉडीला. पण वॉर्मअप जेव्हा खेळ सुरू करताना आपण वॉर्मअप करतो, पण त्याच वेळेला खूप पाणी पिऊ नये असं पण म्हटलं जातं, तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? ओके. तर आपण फक्त पाणी, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की प्लेयर्सना आपण ORS देतो किंवा पाण्यात थोडंसं साखर आणि मीठ असं प्या असं म्हणतात. तर हे साखर मीठ आहेत ना ते किंवा कधी कधी ग्लुकोज पण असतं, तर ते आहेत ते इलेक्ट्रोलाइट्स आहेत. तुम्ही जर प्युअर वॉटर विदाऊट एनी सॉल्ट, शुगर असं घेतलं आणि खूप प्यायला, तर जे ऑलरेडी इलेक्ट्रोलाइट्स असतील बॉडीमधले ते डायल्यूट होतात. हे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात हे आपल्याला बॉडीच्या फंक्शनिंगला जेव्हा आपण खेळतो त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात. तर तुम्ही ते जर डायल्यूट केले तर तुम्हाला हे क्रॅम्प्स होण्याची शक्यता असते. तर म्हणून मग डिहायड्रेशनमध्ये परत तुम्ही म्हणजे जाता आयदर किंवा मग इलेक्ट्रोलाइट्स लॉसमुळे क्रॅम्पिंग सुरू होतं. पण नुसतं पाणी नाही प्यायचं असं, आणि पण गटागटा पण नाही प्यायचं की बाबा तुमचं पोट फुल होईल आणि मग बॉडी परत त्याला पचवण्यालाच एनर्जी जाईल. तर म्हणून मग खूप अन्न पण नाही आणि खूप वॉटर पण नाही एकाच वेळेस. आपण सिप बाय सिप आणि ORS किंवा विथ इलेक्ट्रोलाइट्स असं पाणी प्या असं जनरली म्हणतात. ग्रेट. वॉर्मअप जसं गरजेचं आहे आता तुम्ही सांगितलं तसं बॉडी खेळणं झाल्यावर किंवा तो व्यायाम झाल्यावर बॉडी कूल डाऊन होणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं का?
हो, ऑफकोर्स कूल डाऊन तर सगळेच म्हणजे झालं बाबा टाटा बाय बाय, आम्ही गेम घेऊन जातो आता घरी, असंच आहे. तर जसं मी कारचं एक्झाम्पल दिलं ना तुम्हाला, की कशी कार रेडी व्हायला पाहिजे आणि मग वरती चढते. ओके, तसंच उतारावर पण येणार आहे कधीतरी गाडी, बरोबर. आणि मग डायरेक्टली आपण त्याच स्पीडमध्ये, ज्या स्पीडमध्ये वर चढलोय आणि ब्रेक नाहीच बाबा दाबले, तर काय होईल, म्हणजे ऍक्सिडेंट म्हणून आपण त्या रोलर कोस्टर राईडच होऊन जाईल. ओके, तर म्हणून मग कूलडाऊन महत्वाचं आहे, कारण तुम्हाला हळूहळू स्लो करणं, हळूहळू ब्रेक दाबणं, अगदी गच्चाक्कीने ब्रेक दाबल्यावरती ते पण नाही शक्य आपल्याला, है ना. तर म्हणून मग हळूहळू हळूहळू आपल्याला ब्रेक दाबत दाबत नीट उतारावरून खाली. कूल डाऊन होणं म्हणजे नक्की काय करायचं मग? ऍक्टिव्हिटीज ज्या असतात म्हणजे तर ते हळूहळू कमी करायचे. इंटेन्सिटी जी असते, म्हणजे समजा तुम्ही खूप फास्ट रन करत असाल तर गो टू जॉगिंग, मग किंवा मग सिमिलर ऍक्टिव्हिटी, किंवा तुम्ही सायकलिंग पण करू शकता. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द कूल डाऊन. हळूहळू जॉगिंग करायचं फॉर एक 5 minutes म्हणतात. स्लो जॉगिंग, स्लो वॉकिंग, स्लो ऍक्टिव्हिटीज, सो दॅट हार्ट रेट पण हळूहळू कमी होते. बॉडीला अचानक असं शॉक बसत नाही की माझी 180-200 हार्ट रेट होती बाबा, ती डायरेक्ट आता मला 72 आणायचे, असा एक शॉक बसत नाही बॉडीला, की हळूहळू स्लो टेपरिंग ऍक्टिव्हिटी करून जी ऍक्टिव्हिटी तुम्ही करत असता फास्ट जर करत असाल तर ती थोडा वेळ कंटिन्यू करा स्लो होईपर्यंत आणि मग थांबा. याला कूलडाऊन कूलडाऊन. मग तुम्ही त्यात स्ट्रेचिंग ऍड करा, ते पण महत्वाचं, कारण तुमची बॉडी ऑलरेडी वॉर्म आहे. बरोबर. आणि वॉर्म बॉडीमध्ये स्ट्रेचिंग खूप छान होतं. ओके, पण तुमची रेंज पण खूप वाढते. म्हणजे इट इज उलट चांगलं आहे आपल्यासाठी. तुम्हाला जर बॉडी स्टिफ असेल तर एक हॉट म्हणजे वॉर्म बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी पण छान इम्प्रूव्ह होऊ शकते. इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर बॉडी टू इन्क्रीज फ्लेक्झिबिलिटी. म्हणून ते कूलडाऊन मध्ये नेहमी ऍड करावं, स्ट्रेचिंग ऍड केलं पाहिजे. ग्रेट, इंटरेस्टिंग. खेळ आले तर खेळ लहान मुलगा पण खेळतो, तर लहान मुलगा जेव्हा खेळ सुरू करतो तर त्याला पण फिजिओथेरपी देता येते जेव्हा दुखापत होईल त्यावेळेला? ओके, तर लहान मुलं जनरली ना 6 ते 10 हे जे एज आहे ना, तेव्हा आम्ही कितीही सांगितलं ना तरी अंडरस्टँडिंगचा भाग खूप आम्हाला कमी जाणवतो. त्यांना तर हा एक्सरसाइज बाळा असं कर, हे त्यांना समजावून करून घेऊन असं करून घ्यावं लागतं त्यांच्याकडून. पण आता कसं आहे ना, सगळ्या आपल्या पेरेंट्सना लगेच कोचिंगला घालायचं आहे मुलांना. एकतर बाहेर कोणी खेळत नाही, तर सगळे कोचिंगच घ्यायला लागतात, आणि मग आपण एवढ्याली फी भरतो, म्हणून मग पेरेंट्स पण एक्सपेक्ट करतात की कोचनी पण तेवढंच आमच्या मुलाकडनं करून घ्यायला पाहिजे. म्हणून मग हे पण कसं आहे की वर्क आणि रेस्ट लोकांना कमी मिळायला लागले मुलांना आपल्या, आणि वर्क ते गेम जास्त खेळायला लागले, त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये इंजुरीज वाढल्या. त्याच्यात बॅलन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. मुलं एकतर झोपत नाही रात्री, म्हणजे स्कूल पण असते, हा क्लास तो क्लास करत झोप नीट 8-9 तास होत नाही. बरोबर, हे खूप महत्वाचं आहे. त्यांना रेस्टच मिळत नाही, म्हणून इंजुरीचं प्रमाण इतकं जास्त वाढलंय. आणि जेव्हा फिजिओथेरपिस्टकडे येतात आम्हाला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स होऊन जातात, कारण त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये खूप लहान आहेत. अंडरस्टँड त्यांना करून घ्यावं लागतं, मग थोडासा वेळ लागतो त्यांना अंडरस्टँड होऊस तोपर्यंत. ते रिकवर होतात, पण एकतर हे इंजुरी आधी व्हायलाच नाही पाहिजे. तुम्ही नीट काळजी घेतली तर लहान मुलांना इंजुरीज, मलाच रडू येतं, बिचारे जेवढे लहान इंजुरी घेऊन येतात, त्यांचं आधी काळजी घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यांच्यासाठी. इम्पॉर्टंट, राईट. सो आता जेव्हा लहान मुलं याबद्दल बोलू आपण, पण जेव्हा थोडंसं वय वाढलेलं असतं त्यावेळेला ॲक्च्युली स्पोर्ट्स तर बंद झालेले असतात आणि लोक तसे व्यायाम पण जिममध्ये जात नाहीत किंवा वॉटेवर काय, तर त्यावेळेला सुद्धा शरीराची लवचिकता किंवा मेंटेन ठेवण्यासाठी शारीरिक काय केलं पाहिजे नक्की? तर जसं आपण एज समजा 25 इयर्स अँड अबाव असं धरलं, तर तुमचं कसं ना लीन मसल मास, जे मसल आपल्याला गरजेचे आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि फॅट डिपॉझिशन जास्त व्हायला लागतं, म्हणून तुमचे मसल फायबर्स कमी होतात आणि फॅट माझ्या अंगात आता जास्त आहे. म्हणून मग मेंटेन करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. उलट मोठं म्हणजे आपण 25 अँड अबाव झालो, तुमचं कसं आर्थरायटिस सेटन व्हायला होतो, हे बॅक पेन, वेगवेगळे नी पेन, हे तेव्हा 25 to 30 एज मध्ये खूप येतात. डिस्क प्रोलॅप्स, स्लिप डिस्क,
हे पण खूप होतात बरं. त्या वयात, कारण का तुमचा बॉडी चेंजेस होत असतं. ट्रान्झिशन आपल्या होत बॉडीचा असतं. होत असतं. खरंय. तर मग म्हणून मग त्या वयात आहे ना तुम्ही प्रॉपर एक्सरसाइजेस छान केले ओके. आणि फिजिओथेरपिस्टना मी का म्हणते, कारण अंडर सुपरविजन ऑफ अ फिजिओथेरपिस्ट का म्हणते, हो. कारण त्यांना ना बॉडीचं नॉलेज आहे म्हणजे त्यांना की बॉडीची मुवमेंट कशी बरोबर व्हायला पाहिजे बरोबर. हे ते बरोबर तुम्हाला सांगू शकतील. आणि त्यांच्याकडनं मी काय करते क्लिनिकमध्ये सुपरवाईज थोडे दिवस, एक 4-5 दिवस एक्सरसाइज शिकवते त्यांना. मग दे कॅन गो टू जिम किंवा दे कॅन डू एक्सरसाइज करीच म्हणजे करू शकतात त्यांचं. पण त्यांना एक तो कॉन्फिडन्स आला की बाबा, आणि मला कॉन्फिडन्स आला की माझा पेशंट किंवा प्लेअर छान करतोय, बरोबर. तेव्हा ते घरी करायला लागतात किंवा जिममध्ये करायला. ओके. वय एकदम मोठं झालं की बरीच लोक असं ठरवतात की मी चालतोय म्हणजे मी व्यायाम करतोय आणि बाकी मला नाही केलं तर काहीतरी चालतं. तर हे कितपत खरं आहे? एकतर आपण जेव्हा फिटनेस ही आपण विषय बघतो बरोबर. तेव्हा जनरली कसं फ्लेक्झिबिलिटी येते, दुसरं कार्डिओ येतं. अगदीच. ओके. आणि तिसरं आहे स्ट्रेंथ. बरोबर. तर आपल्याला ह्या तिन्हीची गरज असते. ओके. राईट. आणि जनरली म्हणतात की स्ट्रेंथ ट्रेनिंग हे आठवड्यातनं 3दा किंवा मिनिमम 2दा तरी झालं पाहिजे. कार्डिओ एक्सरसाइज मिनिमम 5 वेळा झालं पाहिजे. ओके. आणि फ्लेक्झिबिलिटी मिनिमम 2दा तरी झाले पाहिजे. तर हे आपले स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहेत जे आपण फिटनेसमध्ये बघतो. ओके. तर हे सगळ्यांनी म्हणजे केलंच पाहिजे कंपल्सरी, कारण आपली बॉडी म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे किंवा एक मशीन आहे जे आपल्याला, जर तुम्ही स्ट्रेंथनिंग केलं नाही तर तुम्ही आर्थरायटिसमध्ये लँड होऊ शकता. बापरे. जर तुम्ही फक्त स्ट्रेंथनिंग केलं तर तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके. जर तुम्ही फ्लेक्झिबिलिटीकडे लक्ष दिलं नाही तर तुमचे मुवमेंट्स बदलू शकतात. बरोबर. म्हणजे एखाद्या वेळेला खालीच बसता येत नाही, हा बहुतेक त्याचाच प्रॉब्लेम असावा. फ्लेक्झिबिलिटी नाही आणि तुम्ही फक्त खालीच बसला आणि फक्त खुर्चीवर हल्ली बसतात. बरोबर. तर खुर्चीवर बसला की हे प्रॉब्लेम्स होतात, खाली बसलं की नी प्रॉब्लेम. म्हणजे सगळीकडे तुम्ही सगळ्या गोष्टी मध्ये बॉडी तुमची छान रेडी पाहिजे. की तुम्हाला मांडी पण घालता येईल भरपूर वेळ, खुर्चीवर पण बसता येईल भरपूर वेळ कम्प्युटर समोर. तुमच्या बॉडीची कॅपेबिलिटी तेवढी छान मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी रेग्युलर ह्या तिन्ही प्रकारातले व्यायाम करणं गरजेचं आहे. स्ट्रेंथिंग असेल किंवा कार्डिओ असेल आणि फ्लेक्झिबिलिटीसाठी. सो हे कदाचित आपले प्रेक्षक कदाचित माहीत नसेल त्यांना किंवा ते समज त्यांचा असेल की अशाच पद्धतीने व्यायाम केला तर तो चांगला, तर थोडेसे गैरसमज यातून नक्कीच दूर होतील. मगाशी आपण वेगवेगळ्या खेळांमधल्या इंजुरीजबद्दल बोललो, तर त्याच्यामध्ये स्प्रेन आणि स्ट्रेन ह्याच्यात काय फरक आहे? स्प्रेन हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली, कारण प्रत्येक पेशंट येतो आणि म्हणतो की मला स्ट्रेन झालाय, पण तेव्हा ते स्प्रेन असतो. ओके. तर स्ट्रेन म्हणजे मसल फाटणं, स्नायू फाटणं. ओके. आणि स्ट्रेन STRAIN, स्ट्रेन म्हणजे मसल फाटणं आणि स्प्रेन म्हणजे SPRAIN. बरोबर. स्प्रेन म्हणजे लिगामेंट तुटणं. ओके. म्हणजे लिगामेंट आणि मसल यात दोन्हीत फरक आहे. तर मसल जो आहे तो सॉफ्ट आहे. ओके. लिगामेंट जो आहे तो थोडासा हार्ड आहे मसलपेक्षा. ओके. तर कधी कधी मसल थोडा जस वाटला असेल तर तो लवकर बरा होतो कारण तो सॉफ्ट आहे. मसल स्ट्रेन, लिगामेंट स्प्रेन. ओके. लिगामेंट टियर पण म्हणतात. लिगामेंट टेअर म्हणजे स्प्रेन, अँकल स्प्रेन. तर ते लिगामेंट भरायला थोडासा वेळ लागतो. मसल पुल किंवा मसल स्ट्रेन हा लगेच बऱ्यापैकी बरा होतो जर ग्रेड 1-2 असेल तर. त्याचे 3 ग्रेड्स आहेत ॲक्च्युली, ग्रेड 1, 2, 3. तर ग्रेड 3 म्हणजे कम्प्लीटच फाटलंय, मग त्याला तुम्हाला सर्जरी लागते. ग्रेड 2 म्हणजे पार्शल मॉडरेट. ते दोन्हीचे तसे सिमिलर ग्रेड्स आहेत. ग्रेड 2 म्हणजे तुमचा फंक्शनल लॉस होतो, ताकद येत नाही किंवा लिगामेंटमध्ये जॉईंट स्टेबिलिटी हॅम्पर होतो. आणि माइल्ड किंवा ग्रेड 1 म्हणजे थोडंसं पेन, स्वेलिंग थोडं होत असतं त्याच्यामध्ये. बरोबर. तर याच्यात वारंवार होणाऱ्या ज्या दुखापती आहेत सगळ्या, तर त्या कशा टाळता यायला पाहिजेत आणि वारंवार काही त्यात बदल होऊ शकतो का?
ओके. तर एकतर वारंवार म्हणजे एकतर म्हणू शकतो आपण रिपीटेड इंजुरी किंवा ओव्हरयूज इंजुरी, या दोन वेगवेगळ्या आहे. तर रिपीटेडमध्ये कसं की आता मला अँकल स्प्रेन झाला आणि परत मी बरा झाले मी आणि परत खेळल्यावर परत अँकल स्प्रेन त्याच पायाला झालं. ओके. तर कसं होतं की ग्रेड 1च समजा मला अँकल स्प्रेन झालं तर परत सारखे झालं की ते ग्रेड 2 वर होऊन जातं. हो, त्याची लेवल वाढते, थोडक्यात ग्रेड वाढते त्याची, आणि विच इज बॅड. तर ह्याचं मूळ कारण काय आहे की तुम्ही ग्रेड 1 जेव्हा होतं तेव्हा नीट रिकवर झाला नाही. हो, तेवढी काळजी घेतली नाही, रिकव्हरी ते नीट झाले नाही, म्हणून मग बरं नीट झालं नाही म्हणून परत त्याला इंजुरी झाली आणि यावेळेस तर ग्रेड 2 झाली, त्याच्यामुळे पुढे फाटलं. बापरे. तर हे रिपीटेड इंजुरीज आहेत. बरोबर. आणि ओव्हरयूज इंजुरी म्हणजे काय की आपण समजा सारख्या उड्या मारत बसलो, सारखी तीच ऍक्टिव्हिटी मल्टिपल वेळेला केली आपण, करत गेलो आणि त्याला प्रॉपर रेस्ट दिली नाही, तर त्याला म्हणतात ओव्हरयूज इंजुरी. किंवा प्रॉपर ते टाळण्यासाठी आपण नीट एक्सरसाइज किंवा फिटनेस केला नाही, मग त्याला ओव्हरयूज इंजुरी असे म्हणतात. किंवा जम्पर्स नी फॉर एक्झाम्पल, जे इथे वाटीला आपण म्हणजे पट्टेला जे असतो, पट्टेला फिमोरल डिस्फंक्शन असतं, तर दॅट इज वन ऑफ द जम्पर्स नी इज अ ओव्हरयूज इंजुरी. सारखं उड्या मारून आपलं गुडघ्याची ते पुढे दुखायला लागतं. बरोबर आहे. दॅट इज वन ऑफ द ओव्हरयूज इंजुरी. ओके. आता ह्या इंजुरीजमध्ये जेव्हा आपण पळतो, जॉगिंग करतो, त्यावेळेला मी तरी असं ऐकलं की बाबा जे लोक सिमेंटवर रस्त्यांवरती पळतात त्यांना त्रास होतोय, तर तुमचं काय ऑब्झर्वेशन आणि तुम्ही काय लोकांना सजेशन देऊ शकाल? एकतर रस्ता म्हणजे कॉन्क्रीट, बरोबर. तुम्ही 3 फ्लोअर्सवर आपण नेहमी 3-4 फ्लोअर्सवर आपण पडतो. एक तर स्टँड आहे, बरोबर, किंवा एक गवत आहे, करेक्ट, किंवा एक हार्ड सरफेस किंवा कॉन्क्रीट सरफेस आहे. असे वेगवेगळे सरफेसेस आहेत आपल्याकडे. तर जेवढं तुमचा सॉफ्ट म्हणजे स्टँड किंवा ग्रासवर, त्याच्यावर तुमचे इंजुरीज थोडेसे कमी होतील, कारण का त्यांच्यात शॉक ॲब्झॉर्प्शन थोडंसं जास्ती होईल. म्हणजे आपला न्यूटनचा लॉ 3 म्हणजे एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तर जेवढं तुम्ही उड्या माराल एका हार्ड सरफेसवर, तेवढंच ग्राउंड तुम्हाला पुढे वरती पुश करणार आहे किंवा तुम्हाला इजा होणार आहे त्या इम्पॅक्टने परत. अशा ज्या हार्ड सरफेसमध्ये तुम्हाला आर्थरायटिस होण्याची शक्यता असते, कारण तुम्हाला इम्पॅक्ट पण तेवढंच बसतोय, पण तुमची मसल स्ट्रेंथ तेवढी हवी. तर शॉक किंवा तुमचे शूज शॉक ॲब्झॉर्प्शन वाले हवे, सगळ्याच गोष्टी हव्या की मसल स्ट्रेंथ, शूज, वॉर्मअप, सगळं फिटनेस, जर तुम्हाला रस्त्यावर पळायचं असेल तर. बापरे. असं. आणि जर तसं म्हणजे ते अवॉइड करायचं आहे आणि तुमची तेवढं एज नसेल आणि तेवढं, म्हणून आपण नेहमी लहान मुलांना चालतं आपण, बरोबर, ते इम्पॅक्ट घेऊ शकतात, अजून त्यांची बॉडी यंग आहे, पण एज वाईज जसं आपण जातो तशा कॉन्क्रीटवर आपण जनरली नाहीच म्हणतो, कारण तेवढी बॉडीची कपॅसिटीच नाहीये. मग जे कोण कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्त्यावर पळतायत त्यांनाच बागेत किंवा जिथं माती आहे, जिथं गवत आहे, अशा ठिकाणी त्यांनी पळलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या इंजुरीज आपल्याला कमी करता येतील. आणि प्रतिबंधात्मक जर आपण प्रिकॉशन जर म्हणायचं झालं तर इंजुरी अगदी होऊच नाहीये म्हणून काय घरगुती उपाय काय करता येतील? किंवा तर एक तर म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे की आपण नॉर्मल एव्हरीडे ॲक्टिव्हिटीज काय करतो. बरोबर. आपण जिना चढतो, करेक्ट, आपण बसतो, खुर्चीवर बसतो आणि उठतो. ओके, बसतो आणि उठतो याला काय म्हणतात स्क्वॉटिंग, जे आपण एक्सरसाइज मध्ये करतो. जिना चढ उतारायला काय म्हणतो आपण लंज. ओके, लंज एक ॲक्टिव्हिटी, ते सेम जिना चढ उतरण्याची मुवमेंट आहे. तर अशा आपण एक बेसिक 7 प्रकारच्या फंक्शनल मुवमेंट्स अशा आहेत. ओके, तर जेव्हा पेशंट येतात क्लिनिकमध्ये त्यांचे फंक्शनल मुवमेंट्स कशी आहे की मी उठते आणि बसते, नीट उठते बसते ना बाबा, बरोबर, का मी चुकीचं बसते आणि उठते. काही म्हणजे म्हाताऱ्याला की असे पाकून उठतात किंवा मग गुडघे कोणाच्या आतमध्ये असतात. तर असे जे मुवमेंट ना त्यांनी आर्थरायटिस वाढण्याची खूप शक्यता असते. म्हणजे घरी बसल्या काहीच न करता त्यांचा आर्थरायटिस होतो. तर मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकतर फंक्शनल मुवमेंट तुमचे चेकअप करून घ्या, आणि एकदा फिजिओथेरपिस्टकडे एक 4-5 दिवस छान एक्सरसाइज फॉर प्रिव्हेन्शन, सिम्पल, खूप जास्त पण नाही, म्हणजे एक 7-8 एक्सरसाइजेस अप्पर बॉडी, 7-8 एक्सरसाइजेस लोअर बॉडी, थोडंसं कोर, आणि तुमचे मुवमेंट्स नीट आहेत का,
हे बघून घ्या, हे शिकून घ्या एक 4-5 दिवसात ओके. आणि मग तुम्ही घरी इझी आहे, खूप काहीच अवघड नाही आहे. घरी एक रेग्युलर प्रोग्राम लाईफ लॉंग करू शकता. हवे त्या गोष्टी नंतर फॉलो करता येऊ शकतात रेग्युलर लाईफमध्ये. सिम्पल ठेवायच्या मेन, बरोबर. तो एक मेन आहे. खूप जास्त कॉम्प्लिकेट केल्या ना गोष्टी की मग लोकांना म्हणजे आपण अवॉइड करतो, मी पण अवॉइड करेन खूप कॉम्प्लिकेट केलं. करेक्ट. सिम्पल असा प्रोग्राम एक शिकवायचा आणि जे ते घरी करू शकतील पण नीट बरोबर आहे. असं. फॉर्मॅट त्याचा नीट पाहिजे आणि किती वेळ एक्सरसाइज केला पाहिजे दिवसातला. आता ऑब्व्हियसली लोक खूप बिझी लाईफ झाले आपलं आता, तर असं काही आहे का की एवढा वेळ तरी एक्सरसाइज आपण केलाच पाहिजे? रोज एक मिनिमम 20 मिनिट्स तरी मिनिमम व्हायलाच पाहिजे रोजचा. ओके. ॲक्च्युली म्हणतात की 45 to 1 hour 60 मिनिट्स ऑफकोर्स व्हायला पाहिजे, पण बरोबर. यू कॅन स्टार्ट विथ मिनिमम 20 मिनिट्स. राईट. काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही आठवड्याभर प्लॅन करा की बाबा आज मी वॉकिंगला जाणार आहे, आज मी घरची आपली स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार आहे, Right. आज मी स्ट्रेंथ प्लस थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ॲड करेन. तर Right. तुम्ही ते एक नेम आणि ॲटलिस्ट एक मिनिमम वेळ नसेल तर 20 मिनटं तरी स्वतःसाठी तरी काढू शकता. हा, पण ते काढायलाच पाहिजे. काढायलाच हवं म्हणजे स्वतःसाठी तो मी टाईम जो आहे दॅट इज खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या ह्याच्यामध्ये खूप निग्लेक्ट आपण करतो स्वतःला. बरोबर आहे. कामाला जास्त प्रायोरिटी देतो, पण जर तब्येतच नीट राहिली नाही तर आपण कामच करू शकणार नाही. हा बेसिक पॉइंट माझ्या मते आहे तिथे. एखादी दुखापत झाली की ती गरम पाण्याने शेकली पाहिजे का बर्फाने शेकली पाहिजे, म्हणजे लोकांना माहीत नसतं, तर व्हॉट यू वुड सजेस्ट? एकतर हे खूपच सिम्पल आहे खरं, की आता मी समजा पडले आणि मला लागलं, ओके, तर तिथे बॉडीची फर्स्ट रिॲक्शन काय होणार आहे की सूज येणार आहे, बरोबर है ना. आणि जी सूज असते तर ते मेन म्हणजे गरम असतं तो भाग. ओके. तर जेव्हा भाग गरम असतो तेव्हा आपण इंजुरीच्या पहिले 5 दिवस ओके. नेहमी आईस लावायला सांगतो. बर. ओके. आणि जेव्हा फॉर एक्झाम्पल तुमची मसल पुल असेल, ओके, तर मसल पुल कसं आहे तो त्याला तुम्ही मसल आहे ना नेहमी स्पाझममध्ये जातो. बरोबर. म्हणजे मसल आता मी फाटला तर बॉडीची प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स काय होते की त्याला बाबा जवळ आणा कसं तरी, बरोबर. की अजून फाटायला नको. हो, करेक्ट. ओके, पण त्याच्यामुळे तिकडचे नर्व्ह मे बी इम्पिंज होतात आणि ते दुखतात. ओके. तर आधी ते स्पाझम काढणं, त्याला प्रोटेक्शन देणं हे जास्त महत्त्वाचं. तर ते काढण्यासाठी आपल्याला गरम शेक जास्त महत्त्वाचा असतो. ओके. तर जेव्हा सूज येते तर पहिले 5 दिवस आपण नेहमी आईस सांगतो. बरोबर. ओके, कारण तिथे पार्ट पण वॉर्म असतो आणि आईसनी ना ब्लड सर्क्युलेशन जास्ती छान वाढतं. ओके. ओके, म्हणून हिलिंग जास्ती छान होतं आईसमुळे. पण आईसचे थोडेसे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत की समजा मला कुठे ट्युमरच ग्रोथ असेल, समजा गँग्लिओन असेल, कधी पाहिलं येते असं गँग्लिओन म्हणून, ते तिकडे आईस नसतो लावायचा, बर. ते वाढू शकतो. म्हणून आईसचं थोडंसं हे एक आम्ही बघितलं प्रिकॉशन्स वेगळे केले. फक्त इंजुरीचं पहिले 1 ते 5 दिवस मस्ट आहे आईस. ओके, आणि नंतर डिपेंड्स की तुमचं स्वेलिंग जास्ती आहे का आईस आणि हॉट दोन्ही आपल्याला हवंय का फॉर बॅक एक किंवा जिथे मसल्स रिलॅक्सेशनची गरज आहे तिथे आपण वॉर्म असते. पण इथे म्हणजे अशा सजेशनमध्ये फिजिओथेरपी जे असतील स्पेशलिस्ट त्यांच्याकडून सजेशन घेणं खरं तर इम्पॉर्टंट आहे असं वाटतं मला. येस आहे. एक तर तो ना एक्सपिरियन्सचा भाग आहे. बरोबर. कारण आम्ही पण चुका केलेल्या असतात, आम्ही पण थ्रू एक्सपिरियन्स शिकलोय. बरोबर. आम्ही पण काही काही चुका थ्रू शिकलोय आणि मग एवढे वर्ष झाल्यावर आता मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की हा बाबा की दिस इज द करेक्ट वे डील विथ, हा, की एवढ्या वेळात हे बरं होईल. हा एक एक्सपिरियन्स हळूहळू येत जातो. करेक्ट. करेक्ट. इंटरेस्टिंग आहे. हे आपण ओव्हरऑल शिक्षणाला आपल्या कामाला जेवढं महत्त्व देतो तेवढंच आपल्या आरोग्यासाठी बॉडीला पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, त्याच्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे. हे वेळोवेळी ॲक्च्युली आपल्याला कोणीतरी सांगणं गरजेचं आहे, तसं आपण स्वतःला पण समजावलं पाहिजे माझ्या मते. सो हा एक पॉईंट इंटरेस्टिंग वाटतो. घरगुती उपाय जेव्हा लोकांना काही करायचे असतात झाल्यानंतर, तर सोप्या पद्धतीने घरीच कुठल्या इंजुरीवरती उपाय करण्यासाठी काही असे इक्विपमेंट्स पण आहेत का जेणेकरून त्यांचं काम खूप सोपं होईल? घरच्या घरी ना समजा आपण आता डंबेल्स म्हणलं मी तुम्हाला की सगळे 2 kg 1 kg जे काय 5 kg 15 kg एवढे आणा. तर एवढा सेटअप एकतर ते महाग पण असतात आणि दुसरा म्हणजे एवढा सेटअप करण्यासाठी आपल्याला जागा लागते. करेक्ट. ओके, तर फिजिबिलिटीच्या दृष्टीने आता सध्या खूप बँड्स आलेत.
ओके रिहॅब स्ट्रेचेस किंवा म्हणजे रेजिस्टन्स बँड्स आपण म्हणतो ते खूप मार्केटमध्ये आत्ता आलेत. ओके. तर मेन म्हणजे फिजिओथेरपीचे स्पेशली बँड्स असतात. ओके. ओके. जे मार्केटमध्ये मिळतात ना त्याचे कंपनीज बदलतात, रेजिस्टन्स वेगवेगळे असतात, मटेरियल वेगवेगळे असतात. तर कोणचा बँड कोणाला हे कळणं पण महत्वाचं आहे. किती आपली स्ट्रेंथ आहे त्याच्यानुसार बँड घेणं आणि बँडची क्वालिटी हे महत्वाचं आहे. तर बँड हे खूप स्वस्तात पडतात आणि ते स्पेस ऑक्युपाईंग नाही आहेत. बरोबर. ओके. दुसरं म्हणजे फोम रोलर आहे. म्हणजे समजा तुम्हाला कूलडाऊन करायचं असेल तर आपण जनरली फोम रोलर कूलडाऊनच्या वेळेस वापरतो. तर फोम रोलर पण याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल डेन्सिटी बदलतात त्यांचे. तर लो डेन्सिटी म्हणजे खूप सॉफ्ट असतात, मग मीडियम आणि हाय डेन्सिटी फर्म असे असतात, किंवा मग असे टायर सारखे कधी कधी बघितलं प्रेशर मिळतात असे एक असतात. तर किंवा वेगवेगळ्या सायझेसचे असतात वेगवेगळ्या भागांसाठी. म्हणजे शोल्डरसाठी हवा तर तुम्ही छोटासा घ्याल, पाठीसाठी हवा तर तुम्ही मोठा घ्याल. तर ते वेगवेगळे सायझेस अकॉर्डिंग टू तुमचा बॉडी पार्ट आपल्याला फोम रोलर मिळतात. किंवा मग स्विस बॉल्स मिळतात, फिजिओ बॉल्स जे असतात त्याच्यावर तुम्ही बॅलन्स एक्सरसाइजेस किंवा ॲब्स असे काय काय तुम्ही करू आणि तुमची एक स्वतःची एक जिम तुम्ही इझिली घरी सेटअप करू शकता. ग्रेट. मगाशी आपण लहान मुलांच्या इंजुरीज बद्दल बोललो, पण लहान मुलांनी इंजुरीज होऊ नये किंवा मुळात तो व्यायाम करताना कुठल्या पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे जेणेकरून त्यांना इंजुरीज होणार नाहीत? तर याच्यासाठी ना आपलं एक लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट म्हणून आहे. ओके. लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे की तुम्ही लहानपणी जर नीट व्यायाम केला तर तुमच्या म्हातारपणापर्यंत तुम्ही ते बॉडी छान मेंटेन राहील. तो व्यायाम तुम्ही विसरणार नाही. किंवा तुमची कार्डिओ म्हणजे कार्डिओ तुम्ही छान केलं लहानपणीच तर तुम्ही तुमची कार्डिओ कॅपॅसिटी म्हातारपर्यंत छान राहील. कोर स्ट्रेंथ ऍक्च्युअली कंटिन्यू राहील तुमची. एक डान्सर आहे त्याच्यातली ग्रेस जी असते ती म्हातारा वयापर्यंत आपल्याला कळतं हा ही डान्सर आहे बाबा. तसंच स्पोर्ट्समध्ये एक लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट म्हणून आहे की तुम्ही त्या एजला तो फिटनेस करा. कुठली एज आहे ती? तर जनरली 6 ते 10 एज जे असं त्या म्हणतात की आपण स्पीड जास्ती करावा. स्पीड ट्रेनिंग आणि फ्लेक्झिबिलिटी हे जास्ती करावं 6 ते 10. मग एकदा तुमचं ग्रोथ स्पर्ट आलं की आपण ग्रोथ स्पर्ट 6 वर्षापासूनच आपण हाईट मेजरमेंट 6 महिन्याने घ्यायची. आणि ग्रोथ स्पर्ट कधी आहे जेव्हा तुमची हाईट आहे ना पीकवर असते आणि नंतर ड्रॉप होते. तर जेव्हा पीकवर असते आणि थोडे ड्रॉप व्हायला लागते तो तुमचा ग्रोथ स्पर्ट आहे. ओके. तर तेव्हा 6 वर्षापासूनच आपण ते घ्यायला सुरुवात करतो. ओके. म्हणजे कोचेस घेतात जनरली. तर 6 महिन्याने आपण घेतो कारण कोणाचा ग्रोथ स्पर्ट लवकर येईल. कोणी अर्ली ब्लूमर्स असतात, कोणी लेट ब्लूमर्स असतात. मग आपण 6 वर्षापासूनच घ्यायला लागतो. पण 6 वर्षाच्या मुलांनी किंवा मुलींनी वेट ट्रेनिंग पण करावं का? म्हणजे त्यांनी डंबेल्स पण उचलावेत का किंवा काय कसं? एकतर 6 आणि 10 वर्ष एकतर अंडरस्टँडिंग कमी असतं. बरोबर. दुसरं म्हणजे ते वेट्स पडू शकतात. तुम्ही हेवी वेट अंडर ऑब्झर्वेशनच करावं कंपल्सरी. आणि वेट्स नाही घ्यायचे तुम्ही. थेरा बँड्स आपले रेजिस्टन्स बँड्स घ्या किंवा जे असे इक्विपमेंट जे पडून काय बाबा इंजुरी होणार नाही. किंवा मग त्यांचं कसं आहे ना आता हॉर्मोन्स नाही आहेत. बरोबर. मग ताकद अशी वाढणारच नाही. ओके. कारण हॉर्मोन्स नाही. टेस्टोस्टेरॉन मसल स्ट्रेंथ कशाने वाढते? तुमचे हे आपले नर्व फायबर्स ऍक्टिव्हेट होतात त्याच्यामुळे स्ट्रेंथ गेन्स दिसतात. पण मेन एम लहानपणी एक्सरसाइजेस शिकण्यात काय आहे की बॉडी वेट एक्सरसाइजेस शिका, ते पण करेक्ट फॉर्म. हा खूप महत्वाचा होता कारण ती मेमरी छान असते तेव्हा. आणि तेव्हा आपण छान फॉर्म आणला ना त्यांना की मग नंतर त्यांना शिकवावं लागणार नाही. मग आपण जेव्हा ग्रोथ स्पर्ट येतो तेव्हा वेट्स द्यायचे, हळूहळू इंट्रोड्यूस करायचे वेट्स. तेव्हा हॉर्मोन्स पण यायला लागतात आणि मग मसल स्ट्रेंथनिंग पण चांगली वाढते. ओके. तेव्हा इंजुरीजची ऍक्च्युली जास्ती शक्यता असते कारण आपण तेव्हा खूप हॉर्मोन्स असतात म्हणून आपण खूप स्ट्रेंथ गेन्स. मुलं जिंकायला लागतात मॅचेस, अगदी मोटिवेटेड असतात एकदम. पण तेव्हा सुपरवाइज्ड करणं म्हणजे इंजुरी प्रिव्हेंशनसाठी हे खूप महत्वाचं होतं की फ्लेक्झिबिलिटी. कारण तुमचे कसं होतं बोन्स फास्ट वाढतात. बरोबर. आणि तेवढे फास्ट मसल नाही वाढत. म्हणून मसल इंजुरी आहेत ना भरपूर होतात. त्या ओव्हरयूज इंजुरीज किंवा मस्क्युलर इंजुरीज खूप होतात ग्रोथ स्पर्टच्या वेळेस. म्हणून मग तेव्हा तुम्ही फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज, स्लो इन्क्रीमेंट इन वेट्स, स्ट्रेंथनिंग आणि कार्डिओ हे ग्रोथ स्पर्टच्या वेळेस चांगले मार्कर्स आहेत आपल्याला करण्यासाठी. म्हणून मग एज वाईज ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट.
सो दॅट नंतर जाऊन पण तुम्ही ते त्याचे बेनिफिट्स रिप करू शकता. घेऊ शकता. असं लहानपणी म्हणजे हा स्पोर्ट्स खेळू नका किंवा म्हणजे तर स्विमिंग कदाचित करू नका किंवा कुठल्या वेळेला कुठला स्पोर्ट्स चालू करावा जेणेकरून इंजुरीज कमी होतील, असं काही आहे का? ॲक्च्युली लोक म्हणजे इन बुक्स असं दिलं आहे की तुम्ही वेगवेगळे स्पोर्ट्स ट्राय करा आणि जो मुलाला आवडतो बरोबर तो तो परस्यू करू शकेल. अगदीच. ओके, पण आपल्या इथे मेन प्रॉब्लेम काय होतो ना, सगळे स्पोर्ट्स करायला सगळ्याचे इक्विपमेंट्स आले, तेवढा खर्च आला की बाबा स्केटिंगसाठी स्केट्स पण घ्या, मग वेगवेगळे काय काय बॅट रॅकेट पण घ्या, एवढं सगळं सगळ्या हे सोल्युशन नाही आहे त्यात. बरोबर. म्हणून मग मेन म्हणजे मुलाला आधी एक तर फ्री प्ले द्यावा. आपण जसं लहान खेळायचो अगदीच आपल्या बागेत किंवा बिल्डिंग खाली, एक तर फ्री प्ले इज व्हेरी इम्पॉर्टंट, जो आपण आता इथे बघतच नाही, आपण डायरेक्ट कोचिंगला टाकतोय. तर आणि मग मुलाला एक ऑप्शन द्यावा की बाबा तुला स्विमिंगला जायचंय का, 1-2 दिवस ट्राय करून बघू. जे स्पोर्टमध्ये खूप खर्च नाहीये, ऍटलिस्ट ते आपण ट्राय करू शकतो. आणि मग मुलाचा हळूहळू डेव्हलप जसा इंटरेस्ट होतो, कारण मुलं तेव्हा हे पण करणार की क्लासला जाणार नाही, लहान असतात, मग हळूहळू तेच पिकअप करतात ऍक्च्युली. ओके. तर त्यांनाच तो इंटरेस्ट यायला लागतो आणि तेच आपल्या मागे लागतात की मम्मा मला त्या स्पोर्टमध्ये घाल. बरोबर. मग मुलांना मेन म्हणजे आपण त्यांना फोर्स करण्यापेक्षा त्यांच्याकडनं आलेलं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. सो मनापासून केलेली ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये त्यांना कदाचित जास्त इंटरेस्ट असू शकतो आणि त्यात दुखापती पण कमी होऊ शकतात. राईट. आता इंजुरी स्पोर्ट्स खेळताना ते होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर न्यूट्रिशन हा पार्ट किती महत्वाचा आहे तुमच्या दृष्टीने, फिजिओथेरपीच्या दृष्टीने? न्यूट्रिशन मेन म्हणजे आपल्या इंडियन डाएट आहे ना, आपण असं विचारतो की किती पोळ्या खाणार असं विचारतो, असं नाही विचारत किती वाटी भाजी खाणार. हे एक मेजर फ्लॉ आहे. ओके. तर प्लेयर्सना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन जास्त महत्वाचे किंवा व्हेजिटेबल जास्त महत्वाचे, फायबर जास्त महत्वाचे, तर किंवा विटॅमिन मिनरल ते जसं पोळीतलं जे कार्बोहायड्रेट आहे ना, बाहेर परदेशी तुम्ही बघा किती असते चिकन किंवा याच्यावर थोडासा ब्रेड असतो बघा. बरोबर. आपलं डाएट मध्ये तो एक मेजर आहे की आपण पोळ्या किती विचारतो. आपल्याला पाहिजे की भाजीमध्ये तुम्हाला ते प्रोटीन इंटेक किती जाते किंवा कोणत्या अशा भाज्यांच्या आवडतील ज्या प्रोटीन कंटेंट मध्ये असतील आणि फायबर कंटेंट मध्ये असते किंवा मिनरल आयर्न वगैरे त्याच्यामध्ये, ते जास्त आपल्याला न्यूट्रिशियस डाएट जर असेल किंवा इन व्हेरियस फॉर्म, म्हणजे आता डोसा आहे किंवा त्या फॉर्ममध्ये खाणं महत्वाचं आहे. आणि न्यूट्रिशन ऑफकोर्स जर प्लेअर स्पोर्ट्स खेळणार असेल आणि स्ट्रेंथनिंग पण करणार असेल तर न्यूट्रिशन इज ऑफकोर्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कार्बोहायड्रेट्स पण हवे, मी नाही असं नाही म्हणत, 60% आपल्या हेल्दी डाएटमध्ये आहेत 60%, पण आपण प्रोटीन आणि फायबरला निग्लेक्ट करतोय आणि कार्बोहायड्रेट्स जास्त खातोय, असा एक मेजर इश्यू होते तिकडे. जे बॅलन्स डाएट म्हणून राहिलं पाहिजे त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि खेळणाऱ्या व्यक्तीनेच नाही, माझ्या मते तर प्रत्येक व्यक्तीने या दोन्ही डाएटचा बॅलन्स केला पाहिजे आणि व्यायामही केला पाहिजे त्याच्याबरोबर. सो ते इंटरेस्टिंग आहे. आता आपण हे सगळं इंजुरीज आणि खेळ ह्याच्याबद्दल बोललो, पण तुम्ही स्पोर्ट्स फिजिओथेरपी बेसिकली याच्यात मास्टर आहात. तर मुलांनी ज्यांना पण इंटरेस्ट असेल फिजिओथेरपीमध्ये किंवा स्पोर्ट्स फिजिओथेरपी, तर त्यांनी काय केलं पाहिजे या क्षेत्रात येण्यासाठी? म्हणजे खरं तर यावं का, आणि जर यावं तुम्ही जर सजेस्ट केलं तर काय केलं पाहिजे? सी माझा ॲक्च्युली मी डान्सर आहे. ओके. लहानपणी मी खूप डान्स करायचे आणि क्लासिकल कथ्थक डान्सर आहे. मग माझा इंटरेस्ट हळूहळू कसा झाला की मी जिम ट्रेनरचा कोर्स केला, मग ॲरोबिक ट्रेनरचा कोर्स केला, पर्सनल ट्रेनरचा कोर्स केला आणि असे कोर्सेस करत गेले आणि मला एक्सरसाइज मध्ये रुची यायला लागली. आणि म्हणून मग मी हे स्पोर्ट्स म्हणजे फिजिओथेरपी निवडलं, फील्ड पॅशन म्हणून निवडलं. आवड, माझी आवड होती म्हणून मी ते निवडलं. बट करिअर म्हणून लोकांनी जर मुलांना इंटरेस्ट असेल तर ते चूज करावं का, आणि करताना कशा पद्धतीने पुढे जावं?
तर फिजिओथेरपी एकतर आहे ना अवेअरनेस आता वाढतोय. बरोबर. आधी जेव्हा मी केलं तेव्हा अवेअरनेस खूप नव्हता. करेक्ट. तर आता फिजिओथेरपिस्ट झाल्यानंतर एकतर 2 चॉईसेस आहेत. राईट. एकतर तुम्ही तुमचं क्लिनिक सेटअप करा बरोबर. आणि दुसरं तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करा किंवा ॲज अ टीचर म्हणून कुठे जॉब करा. बरं. तर असे चॉईसेस आहेत. बरोबर. तर तुमच्या लायकिंग आणि मला असं वाटतं आता फिजिओथेरपिस्टला छान होत आहे, पुढे जात आहेत फिजिओथेरपिस्ट. ओके. अवेअरनेस पण लोकांमध्ये हळूहळू वाढायला लागलाय. महत्त्वाचं. अजून यायला पाहिजे. बरोबर. आणि तुमच्या थ्रू आज अजून आमचा अवेअरनेस वाढलाय. Yes. पण फिजिओथेरपी आणि हे मस्ट आहे. बरोबर. फिजिओथेरपिस्ट हवेत आपल्या म्हणजे समाजात. अगदीच, फिजिओथेरपीची खूप गरज आहे. नॉलेजेबल पीपलची जे एक्सरसाइजवर नॉलेज असेल बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण सगळेच निग्लेक्ट करतोय. अगदीच. म्हणून मग फिजिओथेरपिस्ट यावे, त्यांनी छान शिकावं Right. आणि आयदर क्लिनिक आणि म्हणजे तुम्ही डेफिनेटली शेअर म्हणजे लोकांना सांगू शकता, रेकमेंड करू शकता मुलांना नवीन की फिजिओथेरपी किंवा त्यातल्या त्यात डिटेलमध्ये जाऊन स्पोर्ट्स फिजिओथेरपी तुम्ही कंटिन्यू करू शकता. प्लेयर्स आहेत ज्यांनी माझ्याकडे बघून फिजिओथेरपी निवडले वा. आणि त्यांना स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये पुढे जायचं हा. आणि त्यांना मग ते येतात माझ्याकडे ट्रेनिंग घ्यायला किंवा मग ज्यांनी माझ्याकडे बघून BEd पण केलंय. ओके. की तो म्हणजे असे आहेत एक्झाम्पल्स की मोटिवेशन देऊ शकले कोणाला. ओके. आणि याच्यातला करिअर करताना फायनान्शियल स्टॅबिलिटी ही पण तितकीच महत्वाची. तर तो पण अचीव होतो का भाग? होतोय, हळूहळू वाढतोय. आधी आमच्या वेळेस तर अजिबातच नव्हतं, अवेअरनेसच नव्हता. म्हणून हळूहळू आता वाढायला लागलाय आणि तो ऑफकोर्स पुढे जाऊन खूप वाढेल. कारण फॉरेनचे तुम्ही बघता तिकडचे रेट्स फॉर अ फिजिओ म्हणजे खूपच आपल्याहून चौपट असतील, 4-5 असतील. तर आपण ते जरा बघितलं तर हळूहळू आपण पण ग्रो होतोय. अवेअरनेस जसा वाढतोय तसं आपण पण ग्रो ऑफकोर्स होऊ आणि तेवढं आपली जशी एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग होईल अगदीच तेवढं फायनान्शियल स्टेबिलिटी पण फिजिओमध्ये येईल. फक्त एवढंच आहे की विमेन फिजिओ बरेच आहेत, मेल पण आहेत पण विमेन बरेच आहेत. म्हणून स्पोर्ट्समध्ये स्पेशली ना टुर्नामेंट आपण जेव्हा जातो ते लग्नाच्या आधी जेवढे टुर्नामेंट्स करायचे तेवढे करून घ्यावे असं मला वाटतं. कारण नंतर थोडंसं फिरायला अवघड पडतं. बरं. रिस्पॉन्सिबिलिटी एकदा आली की नंतर ऑन फील्ड जाणं अवघड पडतं. की किड्स झाले तुमचे, मग तुम्ही क्लिनिक एका ठिकाणी बसून केलेलं चांगलं पडतं. पण टुर्नामेंट झालं तर आधी लग्नाच्या बेस्ट. इंटरेस्टिंग आहे. आणि स्पोर्ट्समध्ये ना खूप काय म्हणजे तुम्ही टुर्नामेंट्स करू शकता. बरोबर. तुम्ही कॉलेजमध्ये टीचर होऊ शकता, तुम्ही स्वतःचं क्लिनिक सेटअप करू शकता, तुम्ही हॉस्पिटलमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज व्हेरिड आहेत. तुम्ही आणि जेवढा अवेअरनेस वाढेल तेवढी लोक जास्तीत जास्त याचा उपयोग घेऊ शकतील किंवा त्याचा फायदा होईल लोकांना. आणि ओव्हरऑलच आपली जी सोसायटी आहे त्यांचं हेल्थ कॉन्शियसनेस वाढेल आणि त्यांची हेल्थ पण चांगली राहील. त्या दृष्टीने फिजिओथेरपी खूप की रोल प्ले करते असं मला वाटतं. तर खूप सोप्या भाषेत ॲक्च्युली तुम्ही फिजिओथेरपी, खेळ आणि त्याचा ओव्हरऑल रोजच्या आयुष्याशी संबंध हा खूप आम्हाला समजावून सांगितला. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. मजा आली आणि फ्रेंडली नेचर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्यामुळे मला वाटतं ऑडियन्सला सुद्धा खूप आपलंसं करून घेतलं असेल तुम्ही. हा फिजिओथेरपीचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आपल्या जवळच्या लोकांना ज्यांच्याबद्दल तुम्ही केअर करता त्यांना नक्की सांगा. आणि बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. समृद्ध होऊया. धन्यवाद.